श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ दृश्य सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उपस्थित असलेल्या सर्व स्वामी स्वरूप आत्म्यांमध्ये असलेले स्वामींना माझा प्रणाम। कारण की तुमच्या प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक जीवात्म्याच्या आतमध्ये स्वामी आहेत। त्या सर्व स्वामींना माझा कोटी कोटी प्रणाम। आजचा निरूपणाचा विषय आहे प्रपंच व परमार्थ। हा विषय जो सुचवलेला आहे ते एक आपले दादा आहेत, त्यांनी हा सुचवलेला आहे। ज्याप्रमाणे आपण जीवन जगत असतो त्या जीवनामध्ये अनेक जण आपल्या वाटेवर वाटसरू म्हणून येत असतात आणि अशा या परमार्थाच्या वाटेवरती तुम्ही सर्व माझ्यासोबत वाटेकरू आहात, वाटसरू आहात आणि आपल्या सर्वांचा हा प्रवास स्वामींच्या दिशेने चाललेला आहे। असाच प्रवास अखंड चालू। तुम्ही सर्व ज्या तन्मयतेने निरूपण ऐकतात आणि त्याचं पालन करतात हे खूप भाग्याची गोष्ट आहे। आता राहुल दादा बनकर कदाचित त्यांना सुद्धा माहित नसेल, पण गेले 5 जन्म ते माझ्या सोबत आहेत। ज्याप्रमाणे स्वामी समर्थांबरोबर चोळप्पा होते, रामदास स्वामींबरोबर कल्याण होते, त्याच पद्धतीने ते माझ्या सोबत गेली 5 जन्म आहेत। ही गोष्ट मी त्यांना पण कधीच बोललो नाही। सर्वात उशिरा त्यांनाच गुरुमंत्र दिला गेला। अध्यात्माची ओढ ही अंतरात्म्यातून आली पाहिजे। नुसती ओढ चालत नाही, त्यासाठी तळमळ लागते आणि ती तळमळ जेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण झाली त्याच वेळी त्यांना गुरुमंत्र दिला गेला। असे हे आमचे 5 जन्माचे सोबती असलेले राहुलदादा बनकर यांनी हा प्रश्न मला पुन्हा एकदा विचारलेला आहे। हाच प्रश्न त्यांनी मागेच्या जन्मी सुद्धा विचारलेला होता। त्याचं उत्तर मी आज त्यांना त्यांनी विचारलं की दादा आज निरूपणाचा विषय काय। मी त्यांना सहज सुचवलं की तुम्ही सांगा आणि त्यांनी तो सुचवला। कदाचित मायेच्या मोहामुळे माणूस मागील गोष्टी विसरून जात असतो। ठीक आहे, त्यांचा हा प्रश्न हा सर्वांच्या भल्यासाठी आहे, सर्वांच्या कल्याणासाठी आहे। त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी विचारलेला नसून जगत कल्याणासाठी त्यांचा हा प्रश्न।
प्रपंच, आपण जर आपली भक्ती, आपण नेहमी सांगतो विज्ञाननिष्ठ आहोत. प्रपंच, ज्या 5 तत्वातून जे जन्माला येतं तो प्रपंच. 5 तत्व कुठले आहेत? अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. हे पंचतत्वातून ही सृष्टीची निर्मिती झालेली आहे. हे पंचतत्व प्रत्येक घटकामध्ये आहेत. तुमच्या शरीरात सुद्धा आहे. अन्न पचन करण्यासाठी काय? शरीरामध्ये ऊर्जा आहे, ऍसिडच्या स्वरूपात आहे. आपण ऍसिडिटी झाली, शरीर चालवण्यासाठी ऊर्जा लागते. उपाशी राहतो, अन्न ऊर्जा कमी होते, थकून जातो, गळून जातो. पोटात आपण काय घेतो? प्राणवायू घेतो, म्हणजे वायू तत्व आहे, अग्नि तत्व आहे. शरीरामध्ये 70% पाणी आहे. बरं, पाणी कमी झालं की डिहायड्रेशनमुळे माणूस मरू शकतो. हे पाणी हवं. आकाश, जे पोकळी, ही पोकळी आतमध्ये आपलं पोट पाठीला चिटकलेलं आहे का? नाही, पोकळी आहे. आणि पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व, शरीराला जडत्व. या 5 तत्वातून प्रत्येक प्राणी तयार होत असतो, प्राणी मात्र जन्माला येत असतो. म्हणून हा प्रपंच. आता हा प्रपंच चांगला की वाईट, हा प्रत्येकाचा वेगवेगळा आपापला दृष्टिकोन. कोणी संन्यासी म्हणे की नाही, प्रपंच चांगला नाही, प्रपंचातून सुटका करण्यासाठी मी हिमालयात आलेलो आहे, प्रपंचाला घाबरून मी पोहून आलेलो आहे, असा एखादा संन्यासी म्हणू शकतो. पण प्रपंचातून तुम्ही सुटकाच होऊ शकत नाही. हे तुम्ही या पंचतत्वातून कधी, जेव्हा तुम्ही शरीर सोडा त्याच वेळी तुम्ही पंचतत्वातून विलीन होणार, त्याशिवाय प्रपंच सुटतच नाही. तर प्रपंच हे सर्व एकमेकांना चिटकलेलं आहे. तिथं कुठला फेविकॉल वापरलेला आहे? हे सर्व 5 तत्व एकत्र जोडण्यासाठी काय फेविकॉल वापरले? तर तिथे फेविकॉल काय आहे? तर माया आहे. या मायेच्या ह्याच्यामध्ये आपण सर्व एवढे गुरफटून जातो की आपल्याला आपल्या अस्तित्वाचा सुद्धा अस्तित्वाचे भान राहत नाही. आपला जन्म मातेच्या गर्भात होतो. 3रा महिना जेव्हा लागतो मातेला, त्यावेळी प्राण शरीरात येतात आणि तिथून ही डेव्हलपमेंट होत असते. 9 महिन्यापर्यंत डेव्हलपमेंट होते. आणि आपण कुठं असतो? मातेच्या पोटामध्ये जलतत्वामध्ये असतो. आई जे श्वास घेते ते बाळाला मिळतं, आई जे अन्न ग्रहण करते ते आई बाळाला मिळतं. कुठून मिळतं? ते नाभीतून जोडलेलं असतं, एक पाईपद्वारे. आईचं नाभीतून बाळाच्या ह्याच्यामध्ये ती नाभी जोडलेली असते, आईच्या पोटातली नाभी. त्या अन्न नलिके, त्या नलिकेतून त्याला पोटात अन्न जात असतं. नाभी फार महत्वाची आहे आपली. म्हणून विष्णूच्या नाभीतून कमळ निघालं, त्यात ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. म्हणजे आपण प्रत्येक जण ब्रह्म आहोत. आणि कमळ कशात उगवतं? पाण्यामध्ये, चिखलामध्ये. आपण प्रत्येक ब्रह्म आहोत. आपण नवी निर्मिती करण्यासाठी जन्माला आलो, म्हणून आपण ब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. मी दुसरा कोण नाही आहे, मी ब्रह्म आहे. जेव्हा आईच्या उदरामध्ये असतो तेव्हा जेव्हा जे क्षण जवळ येत जातात, 9वा महिना लागतो, तो बाळ म्हणतो सोहम सोहम सोहम, मला सोडव. कारण त्याला तिथून बाहेर यायचं असं पीडा होत असते. जेव्हा बाहेर येतो तेव्हा रडायला लागतं बाळ. रडताना काय म्हणतं? कोहम कोहम असा आवाज येतो. कोहम कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. कारण त्या जन्म झाल्यावर त्याला विस्मरण सुरू होऊन जातं, मायेचा प्रभाव सुरू होऊन जातो. जोपर्यंत आईच्या गर्भात आहे तोपर्यंत त्याला मायेचा प्रभाव पडत नाही. पण आईच्या गर्भातून जेव्हा ते बाळ बाहेर येतं तेव्हा ते मायेचा प्रभाव सुरू होतो आणि तो सर्व हळूहळू विसरत जातो.